देवपूर गटाचे युवा नेते दीपकजी सोळके साहेब यांचे बक्षीस मिळणार आहे। अनेक रील स्टार या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या रील्स आपण या स्पर्धेच्या आपण बघणार आहोत। आणि वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मैदानावर नमो क्रीडा नगरी यामध्ये ही संपूर्ण स्पर्धा खेळवली जाते। या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय युवा नेते उदयराव सांगळे, सचिव नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन हा कार्यक्रम घेणार आहोत। नक्कीच आलेल्या सर्व महिला भगिनींचे मी हार्दिक स्वागत करतो। नक्कीच आपण काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। सर्व महिलांना विनंती असणार आहे की आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आणि त्यानंतर आपण खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। सर्व महिलांना विनंती असणार की आपण आता प्रेक्षक गॅलरीमध्ये आसनस्थ व्हायचंय। त्यानंतर ज्यावेळेस कबड्डीचे सामने संपतील त्यावेळेस सर्व महिलांना आपण समोरील मैदानावर बसवणार आहोत आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत। पुणे जिल्हा नांदेड जिल्हा महिला दल आपण आपल्याला पहिला पुकार 6 संघांना पहिला ठाणे गणपती हिंगोली बेळगाव कोल्हापूर नांदेड या 3 संघांना या ठिकाणी पहिला पुकार देण्यात आलेला आहे। पहिल्या गटाने झाला की हा सगळा उद्या पहिला सकाळच्या सत्र होईल, सायंकाळ सत्र होईल, 4 वाजता कळू जायची उद्या पहिल्या गटाला झालं उस्मानाबाद हा पुढच्या सामना उद्या सायंकाळच्या 4च्या सत्रात होईल इथे बोलून द्या। बेळगाव कोल्हापूर नांदेड या संघांना खेळण्याचा दुसरा पुकार आपण जाहीर पुरुष विभाग ठाणे रत्नागिरी हिंगोली बेळगाव कोल्हापूर नांदेड या 6 संघांना खेळण्याकरता हा दुसरा पुकार। पुणे आणि नांदेड आपण त्याने जायचं आपल्याला खेळण्याकरता पहिला पुकार। त्याचबरोबर लताताई कोठोळे भारतीय जनता पक्ष नाशिक यांचंही येथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे। त्याचबरोबर सामन्यांसाठी महत्त्वाचे असलेले सामनाधिकारी पंच, त्याचबरोबर आमचे कोचेस, उपस्थित सर्व क्रीडारसिक प्रेक्षक
पाच वर करा पुढे राहिले महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तालुका अध्यक्ष मान्य शरद भाऊ भोगे यांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सह्याद्री युवा मंच सह्याद्रीचे शिलेदार यांच्या वतीने हार्दिक स्वागत असणार आहे. अनेक होणाऱ्या स्पर्धा क्रिकेट असेल, कबड्डी असेल, कोणत्याही प्रकारचा खेळ असेल, या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला खारीचा वाटा उचलणारे मान्य प्रसाद मामा वाटोळे यांचं येथे आगमन झालेलं आहे. यांचंही आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत असणार आहे. सर्व संघाच्या खेळाडू आपल्या मॅचचे बूट घालून तयार राहायचे आहे धावण्यासाठी खाली जातील. महिला गट तिसऱ्या अंतिम पुकार खेळाजवळ 5 व्यक्ती राजेल आणि पुणे त्याला 5 व्यक्ती आपले खेळाडू महिला गट पुरुष गट खेळाजवळ 4 व्यक्ती बघा कोल्हापूर आणि मुंबई 4 व्यक्ती 3 व्यक्ती मुंबईत खेळला 2 व्यक्ती ठाणे आणि रत्नागिरी त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. त्या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला अगदी 4 स्थान लावणारी आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्यांना मी गोविंदरावजी लोखंडे आणि समाधानजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी दादाजी भुसे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. आपल्या कबड्डीचं लोगोचं पुढील सत्कार मी अनिल भाऊ सरदार आणि आशाताई करते या आमचे नगरसेवक यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय आमदार सत्यजितदादा तांबे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. असतील आदरणीय सत्यजित दादा असतील त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळतोय हा निश्चितपणाने एक समाजामध्ये खूप चांगला संदेश या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी काम करत असते मी त्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो.